सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना वंदन करत राजमाता राष्ट्रमाता माझा हे जिजाऊंना मनाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मनाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांती सूर्य होती सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मराठी अस्मितेचा मानवितो सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा राजावार हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची परंपरा या मुंबईची राजधानी आई मुंबईच्या चढावरती नतमस्तक होऊन गोटिवली गावची ग्रामदेवता गोटिवली गावचा मालक देव आपल्या वयाच्या चढावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माझी पाय राखी माझी पाय बांधली आणि झोलाई कोंडीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री आपटोबा ग्रामदैवत मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला निधीला शैक्षणिक कार्याच्या निधीसाठी शक्ती आणि तुला असा नाताचा जयंती सामना झालो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोंडीची राज्य मंडळ ही साठी काढण्याची रक्कम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकागिरी नृत्य कला पथक अटूल गुहागर मुंबई यांच्या वतीनं संगण्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप शिक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने विषय कसा आहे बघा 2 मिनिटात तुमच्या माहितीसाठी सांगतो काहींना असं वाटलं बघा खरं बोलणारा माणूस किती वाईट असतो पण खरं शेवटी सत्य सत्यच आहे काहींना असं वाटलं की आमच्या घोड्यातला घास राजेशवर ओढून घेतला पण मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जे कार्यक्रम दिले जे लावले ते करताना नातीनवाले शाहिरांचे पण असं नाही म्हणून आणि म्हणून सन्माननीय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी रवी साळवी साहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरी आले म्हणाले बुवा कुणाला काय करायचं तर करू देत पण कार्यक्रम मात्र हा तुम्हालाच करायचा आणि म्हणून राजेश बुवाचं नाव मित्रांनो यादीत कुठाचं नव्हता हे नाव आलं आणि माय बापा तुझी काय पुण्य आहे आज या कार्यक्रमाचं बोट हाऊसफुलचं लागतोय आणि म्हणून या सर्व माझ्या गोंदिवली गावातील या माझ्या सर्व माझ्या आयोजकांचे यजमानांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या अजान लेकराला या अजान कलाकाराला आपण एक मोठा विश्वास दाखवून या सेवेची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली तुमचा विश्वास अगदी सार्थ ठरवून जाईल हा शब्द आहे राजेश भावाचा आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये सन्माननीय एक नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित आहे मित्र परिवार उपस्थित आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी शाहीर आमचे गोड गळ्याचे शाहीर रात्री मित्रांनो आम्ही कार्यक्रमाला एकत्र होतो तरी माझे शाहीर माझे बंधू एकनाथजी ढिके बुवाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत सबंध कोकणचा बुलंद आवाज माझे बंधू आदरणीय सूर्यवनांचा बादशाह जर म्हणतात तर हरकत नाही शाहीर देवेंद्रजी झेमन बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय माझे बंधू शक्तीवाले शाहीर संदेशदा पालकर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदा कोल्हापते त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची शिष्य मंडळी शाहीर वेदांची जाधव ओंकारजी लांजेकर रोहितजी दुपट पावले ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी माझ्या भोवतीमध्ये बसलेले आहेत मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कोकणातील अवलिया कलाकार लांजा तालुक्याचे सुपुत्र माझे बंधू किशोर आज झोंबी जोरात मित्रांनो परत येतात परत कारण दापोलीवाल्यांना माहिती आहे आमच्या आपल्याकडे रेड्यांच्या झोंब्या होतात ते आल्या म्हणजे तू म्हैस आहेस म्हैस जरी असली म्हैस रगल नाही बुवा म्हैस कशी रगील आहे ना आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकास
त्यांची नामरे गोवा, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार आणि सर्वांना माझे मित्रपरिवार, आमचे सचिन दादा कोल्हापटे असतील, आमचे गणपत दादा लांबोरे असतील, या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहीर पाठाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटुशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज हा संबंध माझा गोंदिवली गाव ज्याच्या आधिपत्याखाली चालतोय. 15 गावांमध्ये तब्बल 15 गावांमध्ये जर लिंगायत म्हणून देवस्थान आणि एका पुरुषाचा म्हणून देवस्थान जर कोणाचं असेल तर माझ्या आप्तोबाचं आहे. आणि म्हणून आज ही सारी लेकरं मुंबई पासून असतील, पुण्यापासून असतील, गावापर्यंत अरे सुखानं नांदतायत. शिमग्याला, माझ्या आप्तोबाच्या शिमग्याला साला एक चाकरमानी बायका पोरांचे 5 दिवस मुक्काम ठोकून असतो माझ्या गोंदिवली गावामध्ये. आणि म्हणून माय बापा हे माझ्या आप्तोबा देवा, अरे तुझा वरद हस्त या माझ्या गोंदिवली गावावरती सदैव असाच राहू दे. आणि म्हणून ही स्तवन माझ्या आप्तोबाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय तर पूर्वी माझे बंधू सुनील दादा कदम आणि अतुल दादा कदम यांनी शांती मांडतो मुजरा करतो. आणि बुवा परत तुमच्याकडे येतो मोठमोठं गार केलं गंमत मध्ये गार करायला. एवढा राजा बुवा काय हलका नाही बुवा. अजून तुम्हाला सांगतोय गार करा गंमत मध्ये. आज पण राजेश बुवा तुमच्या समोर इथनं पुढे पण बुवा उभा राहणार हिम्मत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त हिम्मत मध्ये बुवा. आणि म्हणून मित्रांनो असताना या ठिकाणी करतोय म्हणायचं आहे का लक्षात सावध. देवा माझ्या आप्तोबा तुझ्या नावाचा आज हा जागर आहे. तुझ्या नामाचा आणि भक्तीचा देवा हा भक्तीचा की तुझ्या नामाचा तुझ्या भक्तीचा हाच देवागर आहे. आणि आज या भाविक भक्तांचा देवा अरे तुझ कृपा सागर. माझ्या ठिकाणी आप्तोबाच्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात सावध. सेवा तुझी करण्या मी अंडुया तेव्हा आप्तोबा आणि आज या अजान देखील तुझ्या शिवारात आलंय, तुझी सेवा करताय म्हणायचं आहे काय. सेवा तुझी करण्या मी अंडुया वंदना ही वंदना वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा.
तुझी करण्यास आलो वीरणा, सेवा तुझी करण्यास आलो वीरणा. वंदना ही वंदना देव भक्तो तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देव भक्तो तुझ्या चरणा. हिरव्या वनराई वसला तू देवा हिरव्या गार वनराई. महामाई गोरजा संगी काळकाई. कावराच्या बाबाचा खरा चंदना, कावराच्या बाबाचा खरा चंदना. वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा. कोंडिवली गावाचा आहे रंगवाला, कोंडिवली गावाचा तो आहे रंगवाला. खरा सारथी तू या भक्तांचा झाला. नित्य कृपेचा भाळी लावू चंदना, नित्य कृपेचा भाळी लावू चंदना. वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा. सेवा तुझी करण्यास आलो वीरणा, सेवा तुझी करण्यास आलो वीरणा. वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा. ही वंदना देवा तुझ्या चरणा. बोल श्री गणपती गजानन भावदेवी वज्रंग कैलास काजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा. छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा.
कोंबडा आरवलाय तरी काय गाणी संपत नाही. इतका सारखा हा किती वाजले आलाय संपत. पण विषय काय कुणाला हो म्हणतात अरे मी नमान ह्यांना विचारून चालू केला नाही, ह्यांना विचारून बंद करणार नाही. बाबा माझ्या नको करू है ना. सॉरी नका करू, नमान बंद करू नका. फक्त इथं आले आपला मावशी म्हणून टाका. काय ना बरोबर ना, बरोबर ना. नमान नाही बंद करत नका. दिली तुम्हाला मी चला, मला विचारून नका केला, मला विचारून बंद करू नका. पण मावशीचा ढुंका एक लावायला नमान बुवा आणि बुवा मी नमन म्हणतो. मला सामान का बोला तुम्ही म्हणतो नमान, म्हणतो सामान. बरोबर ना बरोबर शब्द काय आहे नमन. हे म्हणतात नमान म्हणून मला सामान बोला लागतो. परत बुवा म्हणतात यांची चलते, यांना म्हणतात एक टाळ्यानी शिट्टी पडत नाही. अरे बाबा नको पडू. गेली 10 वर्ष लोकांच्या टाळ्या शिट्ट्या घेत राजेश बुवा इथपर्यंत पोहोचत नाही. बुवा हे माझ्यासाठी मोठं आहे बुवा. टाळ्या शिट्ट्या नको. कारण या माझ्या नटेश्वरानं, या शारदे मातेनं, या माझ्या रसिक राजाच्या आशीर्वादानं राजेश बुवाच्या गळ्यातनं जे काही वेड वाकडं येतं तो माझा हा रसिक राजा अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतो. मला टाळ्या शिट्ट्या नको. तुम्हाला आपल्या लग्न होऊ देत आणि म्हणून विषय आहे आता गणाचा. हे भावानो त्यांना खाल्ला पाना काही भावानं माझ्या माझा फोन करते दुसऱ्या दिवशी गोवा आहे माय सॉरी. त्यांना पाना खालचं पाना बघून द्या, नाही तर देव बाप्पा तुमचा कान कापून माझ्या मला बोलाशिवाय हवत नाही. देव बाप्पा तुमचं कान कापल त्यांना पाना. बरं पाना मला एक कळत नाही. पुण्यात आल्यावर शाकाहारी आहे का मांसाहारी आहे तो काय खाणाऱ्याला कळत नाही. गाव साहेब पुण्यात ताट वाढलंय, एवढा ताट केलाय पुढे जेवणाचा, तो शाकाहारी आहे का मांसाहारी आहे कळत नाही. तरी पण असू द्या बुवा. पण बुवा विषय काय खालच्या नका राग पडो. तुम्ही त्यांच्या बिल भरता नाही येतो काय काळजी करू नका. गाणंच घेतोय अजून अर्धा तास असतात, काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे गाण्याचा, म्हणायचं आहे काय लक्षात. की त्याचा सांगतो का ना आज या भेड्या मनाची वाट पाहत बसले देवा तुझ्या साऱ्या चतुर्थी सणाची. ओढ आहे साऱ्या विश्वाला देवा तुझ्या दर्शनाची. आज पूर्वारी पुष्णी गणेशा आज साऱ्या माझ्या भक्त जना. साथिया तूने क्या किया मेरिया, तूने क्या सुना मैंने किया तेरा इंतजार. कितना करो ना होशियार. हो बा या निघून आणि आल्या मात्र भागाला भाग या. इथं चुका काढत बसा, तुम्हाला चाली जमत नाही म्हणून ऐकून घेणार नाही. म्हणून विषय आहे ही सारी लेकरं माझी. आज माझे सारे कपडकर वाटेकडे डोळे लावून बसले फक्त 14 सप्टेंबरच्या. आणि म्हणून सुट्टीच्या दिवसात सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय अरे सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामाचे दिवस भरतोय माझा कोकणकर. मनाशी हट्टास केलाय, कामावरती सुट्टी नाही मिळाली, सगळ्या नोकरीवरती लाट मारून जाणार पण गावाला. म्हणून विषय गाण्याचा माझ्या बाप्पाच्या चरणामध्ये ठेवतो. म्हणायचं आहे काय लक्षात सांगा. श्री गाणा
तू गजानना गौरीच्या या दया घना आतुरल्या जीवना एक वर्षाने पुन्हा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा एक वर्षाने पुन्हा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो चंद्र सूर्यमाला नभागणी सजल्या दुर्वरात वेली ओल्याची पंक्ती झाल्या ओल्याची पंक्ती झाल्या दुर्वरात वेली ओल्याची पंक्ती झाल्या पावसाच्या आल्या सरी सांगया या भुवनी विश्वाचा पालर हरी बसला कैलासावरी तुझी साजिरी मूर्ती गोजिरी दैनी पावल्या कोण अंतरी हर्षिले या साऱ्या जना देवा तू रे गजानना निसर्गाने अमनुष्या पुन्हा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो ओ महारुणाली अंगणात झाली लव कन्हैयाची करुणा तुम्हारी लव कन्हैयाची करुणा तुम्हारी लव कन्हैयाची करुणा तुम्हारी वाट पाहत सत्वरी आसपाची करुणा पुरी लीन होन चलनावरी वर्षाने येना घरी आणा हो घरी स्वर्गाचे परी रीती सती संगे तुम्ही या भुवनी आनंदी करण्या या मना भक्तांच्या या हो जीवना नंद भराया राजेशांचा जीवना भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा ओ श्रीकांता तू गजानना गौरीच्या या दया घना
सगळ्यांचा पुढे वाढत आपला कार्यक्रम आवड गेला आपला बरोबर आहे ना. आणि म्हणून स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता खरी मजा आहे गवळणीची, बरोबर आहे ना. गवळणीपासून मजा लय जोरात येते. विषय काय आहे शाहिरांचे माझा मित्रांनो, हे विषय कसा आहे की माझ्या या माय बापाने, या माझ्या संबंध कोकणवासियांनी या जोडीला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून बुवा आज विषय काय आहे, मला बाकीच्या शाहिरांशी काय घेणं नाही. कुणी आपल्या घरापर्यंत बोलावं, आपल्या कुटुंबावरती बोलावं, त्यापेक्षा मी म्हणतो आपण नाचच बंद करावं. पण शाहीर तुम्ही जाणकार आहात आणि मला समजून घ्या बुवा, म्हणून तुम्हाला सांगतोय ना. तुम्ही मोठा, तुमचा सगळा मोठा आहे बुवा, म्हणजे ज्ञान, अभ्यास, शक्ती, अनुभव. मी जर चुकलं बुवा तर लहान भावाप्रमाणे मला समजून घ्या. लगेच तुमच्या मांडीवरती तर मांडी कापून टाकू नका बुवा. एवढाच माझा विषय आहे. आधी म्हणायचं बुवा, अरे आदि वावर पे आता है उसको दौड़का काकड़ी बोलते हैं, आले वावर पे आते हैं उसको चिबुड़ काकड़ी दौड़का कहते हैं, जो शाहीर होके टोपी नहीं पहनता उसको लोफड़का कहते हैं. पण आता तुम्हाला बोलायला जागा ठेवलेली नाही. अरे लाल लाल कलरची टोपी, टोपीचा कलर लाल. आता बाहेर अरे नाच माझ्या सोबत आता बोलतील काय. आणि म्हणून विषय वा गवळीचा विषय थोडक्यात आवडतोय. म्हणायचं आहे काय, साधा सोपा, मनाला लावून घ्यायचा नाही. नाहीतर पोरांनो, अरे माझा देव काय या कडक तू माझा देव काय, तुम्ही घेऊन घ्या आणि म्हणून गवळीचा विषय का म्हणायचा आहे काय, लक्षात आलं. मग काना असून घरी तुझ्या भरलेले दह्या दुधाचे माठ घेऊन समंगडी येतो काका, तू आमची अडवा. मग जाता मथुरे बाजारी, अरे आमची नेहमी धरतो हो पाठ. नाही सोडणार आज कान्हा तुला, कारण अरे आज आहे तुझी या राधे शिगार. आणि म्हणून हो हीज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेठ नांबरे म्हणून म्हणायचं आहे, आग सांभाळ घसलेलं पाहिलं वै तुझं धोक्याचं पाहिलं. मला ऐकून घे शाहीला लग्नाच्या पहिला घोटाला काय आणि म्हणून विषय कसा आणलाय गवळीचा बघा. म्हणून म्हणायचं, रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राठी का बाईर. हो दादा काय म्हणते ऐका. रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राठी का बाईर. असून गोधन घरा तुझ्या, आरासून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायऱ्या. मग असून गोधन घरा तुझ्या, माझ्याकडं तू मागतोस कशाच्या पायऱ्या. अरे काय ना 9 लाख काही दुधाचा मालक तू, तुझ्या घरात काय दह्या दूध नाही काय, आपला हलकाई नाही आहे. आपली दह्या दुधाला ढेर तुझ्या घरात भरलेला आहे. दाबून पी नाही तर चेपून पी, पोट तुझा भरेल बुवा. म्हणजे काना एवढा पी, माझ्याकडे कशाला गोध तुझ्या घरात काय. अरे दह्या दुधाचे डेऱ्याचे साठे आहेत, अगदी अगदी हवं तसं आहे. एवढाच बुवा विषय, जिवारी लावून घ्यायचा नाही. इथं आल्यावर माझ्या चुका काढायच्या नाही बुवा. आणि जर काय माझा चुकला तर आई बाई सॉरी बुवा. म्हणून म्हणायचंय, रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राधी का बाईर. रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राधी का बाईर. असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायऱ्या. असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायऱ्या. नंतर
येऊ नको हात घाईन घाट मथुरेचा हा मैल उभा येऊ नको हात घाईन घाट मथुरेचा हा मैल मग असून नको घरा तुझ्या तू मागतोस कशाच्या पायले असून नको घरा तुझ्या तू मागतोस कशाच्या पायले समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली विषयाला बाजू तुम्हाला दिलेली आहे. नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित असावं. अजून एक शाहीर बाजू, कारण तुम्ही ज्ञानी आहात, अभ्यासू आहात आणि बाबू रंगणे घराण्याची शान आहात. आजवर तुम्ही शाहीर बरेच विषय खोडलेले आहेत. राजेश बुवा पण अशी अपेक्षा करतो की राजेश बुवाचा विषय सुद्धा तुमच्या माध्यमातूनच बाहेर पडा. बाबू मनापासून शाहीर, प्रामाणिक इच्छा, पण खोटा बोलायचा. आणि शाहीर दुसरी बाजू, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. शाहीर हे तुमच्यासाठी बाजू बक्षीस आलेलं आहे. राजाराम घोड माऊली समाजसेवक साहेबांच्या माध्यमातून 201 रुपयाचं भारदार पारितोषिक. आणि म्हणून म्हणायचंय आज शुभ मंगल झाल्यावर बांधू खंडाळे घाटात बघला. आणि म्हणून प्रश्नपत्राचा विषय एका बोकड्यात ठेवतोय. अजून एक गाणे ठेवतोय माझी भावी या ठिकाणी संपवते. म्हणायचं आहे काय बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. ओ बुवा, अहो बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. या आधी मायेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, पण आधी मायेचा सवाल सोडवा. थोडी रणात कण लढवा लढवा लढवा. थोडी साज तुम्ही चढवा. आणि मागेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, आणि मागेचा सवाल सोडवा. विषय काय मित्रांनो, आज अभिमानाची गोष्ट आहे.
अभिमानाची गोष्ट की आज ज्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या खेड दापोली आणि मंडणगड तालुक्याचा विकास होतोय ते सन्माननीय आमचे आधारस्तंभ कार्यसम्राट आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय आमचे योगेश दादा कदम. मित्रांनो, विषय काय आहे? 5 वर्षामध्ये आमदार, पहिल्या टर्मला आमदार आणि दुसऱ्या टर्मला डायरेक्ट मिळालं आमच्या दादांना मंत्रीपद. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कारण अरे आज माझा गोंदिवली गाव असू दे, संबंध माझ्या खेड दापोली मंडणगड तालुक्यातील दादांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे शिलेदार आणि आज या अशा शिलेदारांमुळे आज दादा आमचे विधान भवनामध्ये अगदी अभिमानी बसले. आणि म्हणून ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सुमधुर आवाजासाठी गायक माझे बंधू संदेशदा पालकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे इमिटेशन ज्वेलरी शिवण परिवार गोंदिवली. अहो दापोली खेड आणि मंडणगड चा विषय का? दापोली खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. अहो दापोली खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. अहो झाले महाराष्ट्राचे ते नामदार आमचे योगेश दादा आमदार. दापोली खेड आणि मंडणगड, दापोली खेड मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. साडे महाराष्ट्राचे ते नामदार, साडे महाराष्ट्राचे ते नामदार आमचे योगेश दादा आमदार. महाराष्ट्राचे ते नामदार आमचे योगेश दादा आमदार. साडे महाराष्ट्राचे ते नामदार, साडे महाराष्ट्राचे ते नामदार आमचे योगेश दादा आमदार. महाराष्ट्राचे नामदार आमचे योगेश दादा अहो दापोली खेड आणि मंडणगड, दापोली खेड मंडणगड. मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीनं शाहीरना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. शाहीरना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. बक्षीस आलेलं आहे कैलासवासी स्वर्गीय मनोकर